नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण होळी स्पेशल एकदम मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी बनवणार आहोत। आज आपण साखरेची पुरणाची पोळी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। अगदी जर तुम्ही नवीन शिकणारा असाल ना, तर पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी ही पुरणपोळी तुम्हाला बनवता येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। इथे बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, वजनी प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम आहे। डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण डाळ शिजवून घेऊयात। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती ना, त्याच वाटीने 3 वाटी आपण डाळीमध्ये पाणी घालणार आहोत। थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घ्या। पीठ गाळून घ्यायचं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे चिमूटभर आणि चवीनुसार मीठ। आता की नाही आपल्याला थोडं थोडं पाणी घालून की नाही याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। जशी आपण चपातीला कणिक मळतो ना, तशीच आपल्याला कणिक मळायची आहे। खूप जण पुरणपोळी बनवताना ना अर्धा मैदा घेतात आणि अर्धं गव्हाचं पीठ घेतात। जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा असेल ना, तर तुम्ही 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता। मैदा घातल्यामुळे की नाही पोळ्या आणखी जास्त सॉफ्ट होतात। आता हे माझं घरचं शेतातलं गहू आहे, त्याच्या पोळ्या खूप छान एकदम सॉफ्ट होतात, त्यामुळे मी यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। इथे कणिक मळून तयार आहे। आता हे अर्धा तास मी ही कणिक झाकून ठेवणार आहे। आता इथं सुंठ घेतली आहे थोडीशी, 1 चमचा बडीशोप, वेलची घेतलेले आहेत 4 ते 5, थोडंसं जायफळ आणि साखर। हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला। आता एका बाजूला आपण डाळ शिजायला घातली होती, ती डाळही शिजून तयार आहे। आता की नाही बघा, इथे आपली डाळ छान शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही एकसारखी आपली डाळ शिजलेली आहे। आता इथे मी पुरणाची गाळण घेतलेली आहे आणि ही शिजलेली डाळ मी त्याच्यावरती घालून घेते, जेणेकरून डाळीतलं जे पाणी आहे ना, ते आपल्याला पूर्ण काढता येईल। तर इथे बघा पूर्ण पाणी निथळलेलं आहे डाळीतलं। आता त्याच कुकरमध्ये आपण पुरण बनवणार आहोत। कुकरमध्ये डाळ घालून घ्यायची आहे आपल्याला आणि की नाही आपल्याला आता ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघा जितकं होईल तितकं आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे। बऱ्यापैकी हे बघा डाळ एकदम बारीक झालेली आहे। आज आपण साखरेची पुरणपोळी बनवणार आहोत। आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत। 1 वाटी डाळ घेतली होती, तर मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर 1 वाटी साखरेचाही वापर करू शकता किंवा पाऊण वाटी साखर तुम्ही घालू शकता। इथे मी अर्धी वाटीच साखर घातलेली आहे। आता साखर घालून की नाही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातले की हे जे मिश्रण आहे ना, थोडंसं पातळ होतं, बघू शकता तुम्ही। पण जसं तुम्ही हे शिजवून घ्याल ना, तसं हे मिश्रण जे आहे ना घट्ट होत जातं आपलं। तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। इथे बघू शकता थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि जे आपण सुंठ, बडीशोप, वेलची, जायफळ जे आपण बनवून घेतलं होतं ना पावडर, ती घातलेली आहे। बऱ्यापैकी आपलं हे पुरण घट्ट झालेलं आहे। याला आता छान असं मिक्स करून घेणार आहे। बघा जायफळ, वेलची, सुंठ आणि बडीशोप घातल्याने ना जो फ्लेवर येतो ना आपल्या पुरणपोळीला, खूप छान टेस्टी पुरणपोळी लागते। तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बऱ्यापैकी आपलं हे घट्ट झालेलं आहे पुरण। एक 10 ते 15 मिनटं मी हे पुरण शिजवून घेतलेलं आहे। गॅस बंद करून देते आणि थोडंसं हे पुरण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया, कटाची आमटी। इथे भाजलेलं खोबरं घेतलं आहे, भरपूर असा लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे। हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल घालायचं आहे थोडंसं। तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि जे वाटण केलेलं होतं ना आपण खोबरं आणि लसणाचं, ते घालून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कांदा भाजून बारीक करून घालायचं असेल ना, तर तुम्ही कांदाही घालू शकता। बरेच जण कटाची आमटी बनवताना ना कांद्याचा वापर करतात, मीही करते, पण आमच्या गावी की नाही अशी एकदम साधी सोपी कटाची आमटी बनवतात।
तर इथे बघा छान असं हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता की नाही यामध्ये काही मसाले घालूयात. काळा मसाला घातलेला आहे मी, गरम मसाला घालायचा आहे थोडासा, लाल तिखट, धना पावडर आणि हळद. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले घालू शकता यामध्ये. याला की नाही आता पुन्हा एकदा मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहे बघा इथे. आता की नाही थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे यामध्ये. जी आपण डाळ शिजवून जी येळवणी निघली होती ना आपली, ती यामध्ये घालणार आहोत. आमच्याकडे येळवणीची आमटी असंही म्हणतात याला. तर आधी आता थोडंसं पाणी घालते बघा. आणि जी शिजवलेली डाळीचं पाणी होतं की नाही ते घालून घ्यायचं आहे. आणि नंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पण इथं थोडंसं घाई गडबडीमध्ये मी आधी पाण्याचा वापर केलेला आहे आणि नंतर डाळीचं पाणी घातलेलं आहे. तसं न करता तुम्ही आधी डाळीचं पाणी घाला आणि गरजेनुसार नंतर आपलं साध्या पाण्याचा वापर करा. तर अगदी काही मिनिटांमध्येच आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान लागते ही कटाची आमटी. बऱ्याच जणांचं काय होतं, डाळ शिजवून झाली ना, जे डाळ शिजवलेलं पाणी आहे ना, आपली येळवणी खूप कमी निघते, एखादाच वाटी निघतं. त्यावेळेस काय करायचं, आपली जी हरभऱ्याची डाळ असते ना शिजवलेली, एक 2-3 चमचे डाळ घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यापासून कटाची आमटी बनवायची. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालते आता. छान अशी आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे. याला एक उकळी काढून घेणार आहोत. अगदी काही मिनिटांमध्येच ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. होळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये की नाही पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवल्या जाते. इथे आपली एकदम तर्रीदार अशी ही कटाची आमटी तयार झालेली आहे. ही आमटी की नाही थोडीशी पातळच बनवल्या जाते, घट्ट बनवल्या जात नाही. तर छान अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण लगेच पुरण बनवायला घेऊयात. जे आपण डाळीमध्ये साखर घालून डाळ शिजवून घेतलेलं होतं ना, ते आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे. तुम्ही गरम गरमही बनवू शकता पुरण, पण थोडंसं मी थंड करून घेतलेलं आहे. खाली कढई घेतली आहे आणि पुरणाची गाळण घेतलेली आहे बघा आणि एक ग्लास घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा ग्लासच्या साहाय्याने की नाही मी पुरण बनवून घेते. जर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल ना, तर तुम्ही पुरण यंत्राचाही वापर करू शकता. ते नसेल किंवा पुरणाची गाळण नसेल, तर तुम्ही की नाही मिक्सरलाही हे पुरण बनवून घेऊ शकता. एकदम बारीक होतं. तर इथे बघू शकता तुम्ही हे पुरण मी अशा पद्धतीने बनवून घेते. तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता. इथे बघा मी हे पुरण बनवून घेतलेलं आहे. तर बऱ्याचदा काय होतं आपण पुरण बनवतो ना, तर बऱ्यापैकी पुरण पातळ झालेलं असतं आपलं. तर थोडा वेळ तुम्ही हे पुरण फ्रीजमध्ये ठेवलं किंवा पूर्ण थंड होऊ दिलं की नाही, ते पुरण ॲटोमॅटिक घट्ट येतं. त्यामुळं की नाही पुरण पातळ झालं म्हणून टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. आपलं पुरण तयार झालेलं आहे. कणिक ही छान भिजलेली आहे. आता तेल लावून की नाही कणिक मी पुन्हा एकदा छान अशी मळून घेणार आहे बघा. बघू शकता एकदम सॉफ्ट अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत लोण्यासारखी ही कणिक तयार झालेली आहे. पुरणपोळी जर परफेक्ट बनवायची असेल ना, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणिक खूप छान मळणं. पुरणाच्या पोळीसाठी की नाही अशी ही पातळ आणि एकदम मऊ लुसलुशीत लोण्यासारखी कणिक पाहिजे आपल्याला. त्यामुळे मी कणिक मळून एक अर्धा तास कणिक भिजू दिली होती. बघा तुम्ही किती छान एकदम सॉफ्ट आपली एकदम लोण्यासारखी ही कणिक तयार झालेली आहे. आता आपण लगेच पुरणपोळी करायला घेऊयात. इथं की नाही पोळपाटाला की नाही एक मी कॉटनचा रुमाल बांधून घेतलेला आहे. रुमाल नक्की बांधा तुम्ही, जेणेकरून पोळपाटाला आपली पुरणपोळी चिपकणार नाही. एक छोटा उंडा घेतलेला आहे बघा तुम्ही. पिठामध्ये त्याला बुडवून घ्यायचं आहे आणि बघा मी दाखवलेल्या पद्धतीने दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने की नाही आपल्याला की नाही असं एक पारी बनवून घ्यायची आहे. मध्ये पातळ किंवा कडेला पातळ अशी पारी बनवायची नाही, एकसारखी पारी बनवून घ्यायची आहे खोलगट अशी. बघा मी दाखवलेल्या पद्धतीने हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी की नाही अशी पारी बनवून घेतलेली आहे आणि जितकी कणिक घेतली होती ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी पुरण घेतलेलं आहे. बघा पुरणाचा एक उंडा बनवून घेतलेला आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने की नाही असं मी पुरण भरून घेते उंड्यामध्ये. बघा अशा पद्धतीने पुरण आपल्याला उंड्यामध्ये दाबून भरून घ्यायचं आहे. जितकं पुरण बसेल ना तितकं भरायचं आहे. तुम्ही बघू शकता मी पुरण किती भरलेलं आहे. बघा मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही पुरणपोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे. हाताला जर तुमची कणिक चिटकत असेल ना, तर थोडंसं पिठाचा हात घ्या.
हाताला पीठ लावल्यामुळे की नाही कणिक हाताला चिपकणार नाही. बघा छान असा हा उंडा तयार झालेला आहे आणि मी दाखवलेल्या पद्धतीनेच हातावरती आपल्याला उंडा असा चपटा करून घ्यायचा आहे. डायरेक्ट पोळी लाटायची नाही, नाहीतर लगेच पोळी फुटते. आता पिठामध्ये आपल्याला हा उंडा आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडासा पीठ लावून घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने की नाही बघा मी अशी ही पोळी थापून घेते थोडीशी. असं केल्यामुळे की नाही पुरण सगळीकडे चारही बाजूनी छान पसरलं जातं. थोडंसं पीठ घेतलेलं आहे. आता की नाही अलगद अशी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. पहिल्यांदा मी हाताने थापून घेते आणि नंतर आता बेलण्याने पोळी बनवून घेणार आहोत. बघा एकदम अलगद अशी पोळी लाटायची आहे. बिलकुल दाबून पोळी लाटायची नाही. थोडंसं अधूनमधून पीठ लावायचं. जर पोळी चिपकत असेल बेलण्याला तर थोडंसं पीठ घालायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे. गॅसवरती तवा गरम करायला आधीच ठेवायचा आहे. तवा गरम झाला की मग पोळी लगेच भाजून घ्यायची आहे. तर बघा इथं छान अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. सगळीकडे पुरण बघा पसरलेलं आहे. चारही बाजूनी पुरण पोळीमध्ये पसरलेलं आहे. तर तवाही आपला छान गरम झालेला आहे. आता की नाही लगेच आपण ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत. कधीही पुरणपोळी की नाही पहिल्यांदा उलटतो ना आपण त्यावेळेस उलटण्याने उलटायची नाही, हातानेच उलटायची आहे. उलटण्याने जर तुम्ही उलटायला गेलात तर उलटण्यामुळे की नाही आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हातानेच उलटा. आता खालची बाजू पूर्ण आपली पोळीची भाजून घ्यायची आहे आपल्याला. लगेच तेल किंवा तूप लावायचं नाही आहे. इथे बघा मी पोळी पूर्णपणे टम्म एकदम फुगू देते आधी आणि मगच तूप लावून घेते किंवा तेल लावायचं आहे. मी तेलाचाच वापर केलेला आहे. इथे आपली पोळी बघा काठोकाठ टम्म फुगलेली आहे. आता की नाही मी तेल लावून घेते बघा. एकदम काठोकाठ फुगलेली ही आपली पुरणाची पोळी आहे. बघू शकता तुम्ही. आता लगेच आपल्याला ही पोळी उलटायची आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान. तर मस्त अशी आपली हे बघा एकदम काठोकाठ फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. पुरणपोळी बनवली आणि तूप नाही असं होईल का? गरमागरम पुरणाची पोळी आणि भरपूर असं तूप मी आता यामध्ये घालणार आहे आणि छान अशी ही पुरणपोळी तर मी लगेच खाणार आहे. माझ्याकडे की नाही पुरणपोळी आणि भरपूर असं तूप घालून रोल करूनच पुरणपोळी खातात. खूप आवडीने खातात माझी मुलं. छान अशी आपली होळी स्पेशल ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आपली होळी स्पेशल पुरणाची पोळी आणि कटाची आमटी तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.